हॅलो, मी माझी सखी. चला तर मग आज दुपारच्या जेवणामध्ये बनवलं आहे छान एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा असा कुकरमध्ये चिकन पुलाव बनवलेला आहे. म्हटलं चला आजची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. पुलावसाठी मी काय घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहेत, इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, इथे मी काय केलं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट रेडी केलेली आहे आणि इथे 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यासोबत इथे हे जे रेग्युलर मसाले आहेत ते घेतलेले आहेत. इथे बेडगी ते थोडंसं कलर येण्यासाठी घेतले, बेडगी तिखट, हळद, हा काळा मसाला आहे, गरम मसाला आहे, बिर्याणी मसाला आणि इकडे मी चिकन मसाला घेतलेला आहे. इकडे मी रेग्युलर घरामध्ये जो वापरते तेच राईस घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून मी ठेवलेला आहे आता. आणि इकडे चिकन घेतलेलं आहे, चिकन पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्याचं प्रमाण मी अंदाजेच घेतलेलं आहे, असं काही योग्य प्रमाण वगैरे असं काही ठरवलेलं नाही आहे. हे मी माझ्या हिशोबानेच हे केलेलं आहे आणि सगळे मसाले पण मी माझ्या प्रमाणानुसारच टाकते. गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे तापत, कारण मी चिकन पुलाव हा कुकरमध्ये बनवणार आहे. आता मी तेल टाकून घेते. कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता तेलासोबत मी थोडंसं तूप पण टाकते, जेणेकरून कसं आपल्या चिकन पुलावला आणखीन छान टेस्ट येईल, म्हणून मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तेल पण छान तापलेलं आहे. आता मी सुरुवातीला जिऱ्याची फोडणी देते, त्यासोबत मी तमालपत्र पण टाकून घेते आणि लगेच आता मी कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे ना, त्याची पण फोडणी देते आणि छान आता कांदा परतून घेते मी तेलामध्ये. कांदा पण छान परतून झालेला आहे. आता मी काय करणार आहे, लगेच जे आलं लसूणाची कोथिंबीरची पेस्ट केली ना ती पण टाकून घेते आणि छान परतून घेते. कांद्यासोबत आपण आलं लसूण पेस्ट पण छान परतून घेऊया. आता पेस्ट पण छान परतली गेलेली आहे. आता जो आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे ना, तो पण लगेच परतून घेऊया याच्यामध्ये. टोमॅटो थोडेसे परतून झाले ना का आपण जे मसाले घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊ आणि छान सग परतून घेऊया. मसाले छान परतले गेले ना का लगेच आपण काय करायचंय, चिकन टाकून घेऊया. आता चिकन सोबत लगेच आपण टेस्टनुसार मीठ टाकूया. तर मीठ टाकताना सुरुवातीला आपण काय करायचं, चिकनच्या नुसारच मीठ टाकायचं, राईसला आपण नंतर वरून एक्स्ट्रा टाकूया. आता सुरुवातीला मी फक्त चिकन पुरतंच मीठ टाकलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, छान चिकन पण मसाल्यामध्ये परतून घेते. चिकन आणि मसाले मीठ सगळं परतून झालेलं आहे. आता मी काय करते, 3-4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते, जेणेकरून काय होईल, आतल्या चिकनमध्ये सगळे मसाले मुरले जातील आणि छान चिकनला पाणी सुटेल. आता इकडे झाकण ठेवलंय, तोपर्यंत मी काय केलंय, राईसमध्ये टाकण्यासाठी इकडे गॅसवर दुसऱ्या साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे. 3-4 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. चिकनला पण थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि छान परतलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जरी चिकन ह्या पद्धतीने नुसतं बनवून जरी चिकन खाल्लात ना तरी छान आहे, कारण त्याचा आत्ताच एवढा सुंदर वास येतोय ना. आता लगेच मी ह्याच्यावरती राईस टाकून घेते. राईस टाकून घेतलेला आहे. आता काय करणार आहे, चिकनच्या नुसार मी पहिलं मीठ टाकलेलं होतं, आता राईसच्या हिशोबाने आपण मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकलंय. आता मी हे सगळं परतून घेणार आहे पुन्हा एकदा. राईस पण मी छान परतून घेतलेला आहे. आता काय करणार आहे, इकडे जो गरम पाणी मी करायला ठेवलेला आहे गॅसवरती, तो आता ह्या राईसमध्ये टाकून घेते. आता मला हा एकदम ड्राय नाही करायचा, कारण मला चिकन पुलाव हा ओलसर पाहिजे, त्यामुळे मी थोडंसं जास्तच रेग्युलरपेक्षा पाणी टाकणार आहे.
आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, थोडीशी कोथिंबीर पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि कुकरचं झाकण लावून मी आता ह्याला कमीत कमी 3 शिट्या करून घेणार आहे. 3 शिट्या झालेल्या आहेत आणि मी आता थंड होऊन दिलेलं होतं कुकर. आता कुकरचं झाकण काढते. झाकण काढल्यानंतर आपला चिकन पुलाव बघा कसा कुकरमध्ये दिसतं, एकदम छान, वास पण एकदम सुंदर सुटलाय. आता मी एका प्लेटमध्ये काढते. चला तर मग आजचं आपलं कुकरमध्ये चिकन पुलाव रेडी झालेला आहे. एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हा कुकरमधले चिकन पुलाव मी बनवलेला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.